आज बनवूया पातोळ्याची भाजी. सर्व घरातल्या सामानाची कांदा, लसूण, खोबरं वाटण. कांदा काप करून घेऊ. कांदा कापून झाला. एक खोबरं पण कापून घेऊ. एका पॅनमध्ये बारीक गॅसवरती भाजून घेऊ. काळा भरूस्तर. कांदा पण भाजून घेऊ. अद्रक पण टाकून घेऊ त्यात, ते पण भाजून घेऊ. मिरच्या बी भाजून घेऊ थोड्या. सर्व त्यातच वाटप भाजून घ्यायचे एकट्टे. लसूण पण टाकून घेऊ त्यात. हे वाटण काढून घेतलं. बेसन टाकून घेऊ. बारीक गॅसवरती भाजायचं तेल टाकून घेतलं. सबस्क्राईब करा. आवड असेल तर लाईक करा. बेसन भाजून झाले. बेसन भिजू पातोळ्याचं. मीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ टाकून, लाल तिखट, हळद, पीठ भिजवून घेऊ पाणी टाकून. तेल टाकून गॅस थोडं, हाताला नाही चिपकायला पाहिजे म्हणून. हे वाटण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊ. फोडणीसाठी तेल टाकलं. हे वाटण टाकलं त्यात एका पॅनमध्ये. बारीक गॅसवरती भाजून घेऊ. धने पावडर टाकून घेतली. हळद, मसाला, थोडंसं लाल तिखट टाकून घेऊ. डबल बारीक गॅसवरती होऊ दिलं. पाणी टाकून कढू दे थोडा. हे बेसन पीठ त्यात टाकून घेऊ. मीठ, हे बेसन भिजवलेलं पातोळ्याचं लाटून घेऊ बारीक. पातोळ्या काप करून घेऊ. गदक आला की त्यात सोडून द्या पातोळ्या काप केलेल्या. ह्या कापून घेतल्या. हे सोडून दिल्या त्यात गदक आला की. 2-3 मिनटं शिजू देऊ झाकण ठेवून. भातासोबत, भाकरीसोबत चांगलं लागते खायला. तुम्ही पण करून पहा एक वेळेस. सर्व घरातल्या सामानाची.